कालची होळीची भांग संजय राऊत यांची उतरली नाही असं मी म्हणणार नाही, कारण रोजच नशा करूनच ते वक्तव्य करत असतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे, त्यांनी नकार दिलेला आहे. पण मला यापुढे जाऊन संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्हाला माहीत होतं की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं, नगरविकास मंत्री का बनवलं? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का? उद्धव ठाकरे घाबरत होते? त्यांच्यावरती जबाबदारी टाकून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न का करत होतात जर ते काँग्रेसमध्ये जाणार होते तर? म्हणजे तुम्ही त्यांना त्यावेळी घाबरत होतात. त्यांची लोकप्रियता आहे लोकांमध्ये, एकनाथ शिंदे खूप लोकप्रिय आहेत हे तुम्ही मान्य केलं होतं, याचाच अर्थ होतो. अहो संजय राऊत, ज्या झाडाला ना फळं लागतात त्याच झाडावर लोक दगड मारतात. आता एकनाथ शिंदे यांच्याच मागे का सर्व पक्ष लागले की तुम्ही आमच्या सोबत या? कारण महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये ते फार लोकप्रिय आहे. रात्रंदिवस ते लोकांमध्ये काम करत असतात. सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या मागे आहेत. अहो, ज्या झाडाला फळं देऊ शकतो, फुलं देऊ शकतो, सावली देऊ शकतो, त्याच झाडाखाली लोक येऊन थांबतात. तुम्ही निवडुंगाचं झाड आहे, ना तुम्ही फुलं देत, ना तुम्ही फळं देत, ना तुमच्यामधून सावली मिळत. कोण तुमच्याकडे येणार आहे? अहो, ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी सुद्धा शिवसेना पक्षाचा नगरसेवक तुम्ही निवडून आणू शकला नाही. त्यामुळे साधं नगरसेवकाची सुद्धा ऑफर तुम्हाला कोण देणार नाही. त्यामुळे मी समजू शकतो की एकनाथ शिंदेवरती जो काही राग आहे, जो मत्सर आहे, जो तिरस्कार आहे, हा पूर्वीपासून तुमचा होता आणि त्या रागापोटी, त्या मत्सरापोटी आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत. पण आम्ही समजू शकतो की एकनाथ शिंदे साहेबांची जी की लोकप्रियता आहे असे आरोप करून तुम्ही मान्य करताय, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. अजून देखील महायुतीमध्ये रुसवे फुगवे आदळ आटपट आहे असं देखील म्हणतात ते संजय राऊत. काही शक्य आहे, मात्र जी ऑफर दिली ती मुंगेंड फिवारला तर नाही ना, असं देखील. अहो, एकनाथ शिंदेबद्दल टीका करणं, टिप्पणी करणं आणि माध्यमांमध्ये राहणं याकरता हे सर्व गोष्टी सुरू आहेत. अमित भाईंवरती टीका करायची, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलायचे आणि एकीकडे भाजप जवळ घेतो का हे प्रयत्न करायचे. हे भांग पिऊनच हे बोलतायत ना. अहो, अमित भाईंवरती रात्रंदिवस टीका करतात, ती भाजप यांना जवळ घेईल का? पण भांगेच्या नशेत ते करत असतात. टीका टिप्पणी केल्यानंतर त्यांच्याच लक्षात येतं मी काय